निवडणूक व्हावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। तसं जर झालं नाही तर मला वाटतं की पुढे त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने धोरण आम्हाला ठरवावं लागेल। मतदार यादीचा देखील प्रश्न आहे। अशा पद्धतीचा एक चित्र निर्माण आता केलं जात आहे। त्याकडे तुम्ही कसं बघताय? आता भाजपही म्हणते की बोगस मतदार आहेत किंवा त्यांच्या यादीमध्ये मात्र त्याला रंग हा हिंदू मुस्लिम देण्यात आला। आता कुठला रंग, आता कुठल्या ठिकाणी ते हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा जातीय रंग देतील। सत्तेवर येण्यासाठी ते फक्त जातीय कार्डच वापरतात। शेतकरी विकास कामं हे सगळं बाजूला ठेवून आता फक्त प्रत्येक ठिकाणी, आता मला आश्चर्य वाटतं म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा आता धर्म शोधायला लागले असतील, हे सर्वात दुर्दैव आहे। पण एक बरं आहे की त्यांनी एक कबूल केलेलं आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत, याचा अर्थ ते सुद्धा मान्य करतायत। आमचं तेच म्हणणं आहे, आम्ही फक्त धर्माला नाव दिलेलं नाही, आमचं म्हणणं आहे की सर्व मतदार यादीमधले जेवढे दुबार नाव आहेत तेवढी रद्द करा अशी आमची मागणी आहे। मतदार यादीचा देखील प्रश्न आहे। मतदार यादी घाईघाईत जाहीर जर केली तर न्यायालय देखील त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नाही, असं न्यायालयाने काल स्पष्ट सांगितलेलं आहे। कसं या नाही, न्यायालयाच्या बाबतीमध्ये काही नियम निकष आहेत। निवडणूक आयोगाला जे अधिकार आहेत, काही ठिकाणी प्रभाग रचना, काही ठिकाणी वार्ड रचना, काही ठिकाणी जिल्हा परिषद गट गणमध्ये सुद्धा सोयीने वार्ड त्याप्रमाणे रचना केलेली आहे, त्याच्यावर हरकती घेतल्या। न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला मान्य केलेलं नाही। माझं म्हणणं आहे की न्यायालयाने याचं गांभीर्याने लक्ष घ्यावं अशी आमची विनंती आहे, कारण शेवटी जर निवडणुका निकोप पद्धतीने स्वार्थपणाने पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आहेत आपल्यासोबत। कृष्णा, जसं आपण म्हणत होतो की नगरपालिकांच्या निवडणुका किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या महत्त्वाच्या असू शकतात आणि या सगळ्या निवडणुकांना पार्श्वभूमी आहे ती सध्या असणाऱ्या मराठवाड्यामधल्या काही प्रश्नांची। यामध्ये जर सप्टेंबरमधला अतिवृष्टी असेल, महापूर असेल, हे सगळे प्रश्न अग्रणी असतील। आणखी काय मुद्द्यांवरती यंदाची निवडणूक लढवली जाऊ शकते?